तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी जे काही वितरण होणार आहे, ऑगस्ट महिन्याचं 14व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते कधी होणार यासाठी भरपूर लाडकी बहिणी जे आहे ते वाट पाहत आहे। कारण तारीख निघून गेलेली आहे, पण जीआर सुद्धा अजूनपर्यंत आलेला नाही। महत्त्वाचा जीआर अजूनपर्यंत आलेला नाही। बघा, एक जीआर आलेला आहे, तो जीआर किती महत्त्वाचा आहे आणि तो जीआर आला म्हणजे वितरण होईल का, वितरण लवकर होईल का, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे। कारण जीआर आल्यानंतर भरपूर असे व्हिडिओ जे आहे ते युट्यूबवर तुम्ही पाहिले असतील की आता जीआर आला, वितरण होणार, तारीख आली, तारीख फिक्स झाली, अशा प्रकारचे भरपूर जे आहे ते चुकीची माहिती देणारे व्हिडिओ जे आहे ते युट्यूबवर समोर येत आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी जे आहे त्यामुळे कन्फ्युज होत आहे। तर बघा, जीआर आलेला आहे पण महत्त्वाचा जीआर आलेला नाही। बघा, जीआर मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही काही काल जीआर आलेला आहे 9 सप्टेंबर 2025 ला, तुम्ही कालच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025 आणि 26 या वर्षासाठी निधी वाटप करण्याबाबत आणि बघा, या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष विभागाचा हा जीआर आहे, सामाजिक न्याय विशेष विभाग। आणि या जीआर मध्ये बघा 344 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्या वाटपासाठी 344 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। बघा, आता हा जो जीआर आलेला आहे हा दर महिन्यालाच जीआर येत असतो। अशा प्रकारचे जे आहे ते 3 जीआर येत असतात। सर्वात पहिला महत्त्वाचा जीआर असतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिला व बाल विकास विभाग। हा जो जीआर मी तुम्हाला मागचा जीआर दाखवत आहे बघा, अशा प्रकारचा जीआर असतो महिला व बाल विकास विभाग। हा जीआर जर आला असता आपण 100% म्हटलं असतं की आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये वितरण होणार। पण सामाजिक न्याय विकास विभागाचा जो जीआर आलेला आहे त्यामध्ये सुद्धा या लाडकी बहीण योजनेसाठीच निधी मंजूर झालेला आहे। मग हा जीआर आला याचा अर्थ लवकर वितरण होणार का, तर नाही। हा जीआर फक्त बघा, जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याच्या वितरणासाठी पैसे कमी पडत असतात त्यासाठी सामाजिक न्याय विकास विभाग व आदिवासी विकास विभाग यांच्याकडून जे आहे ते पैसे घेतले जातात। 344 कोटी रुपये जे आहे ते सामाजिक न्याय विकास विभागाने दिलेला आहे। पण हा जीआर आला याचा अर्थ वितरण होणार बिलकुल शक्य नाही, वितरण लवकर होणार नाही। बघा, आजची तारीख आहे 10, आज 10 सप्टेंबर आहे, पण आज तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बाल विकास विभागाचा जीआर आला पाहिजे। महिला व बाल विकास विभागाच्या जीआर मध्ये काय असते, जे काही पूर्ण योजनेसाठी लागणारी 90% रक्कम आहे, 90% रक्कम जी आहे त्या जीआर मध्ये तरतूद केली जाते। जवळपास 3600 ते 3000 कोटी रुपये जे आहे ते या जीआर मध्ये मंजूर केले जातात। जोपर्यंत हा महिला व बाल विकास विभागाचा जीआर येत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की वितरण होणार, 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण होणार असं आपण म्हणू शकत नाही। आज 10 तारीख आहे, आज 10 सप्टेंबरला जर हा जीआर आला, आज आला किंवा उद्या आला, तर त्यासाठी सुद्धा अजून 5 ते 6 दिवस लागणार आहे। बघा, एक जीआर आला, आपल्याला समाधान झालं की जीआर आलेला आहे, लाडकी बहीण योजनेचा जीआर आला म्हणजे वाटप होणार आहे, वाटप 100% होणार, येणाऱ्या दिवसामध्ये वाटप होणार। पण वाटप लवकर होणार का, तर याचं उत्तर या जीआर मध्ये नाही, याचं उत्तर या जीआर मध्ये नाही। तर जेव्हा महिला व बाल विकास विभागाचा जीआर येईल, महिला व बाल विकास विभागाचा जीआर आल्यानंतर त्या ठिकाणी 3000 कोटी ते 3600 कोटी रुपये जेव्हा पूर्ण या योजनेसाठी 90% रक्कम मंजूर केली जाईल, तेव्हा आपण 100% या ठिकाणी म्हणू शकतो की आता लगेच आपल्याला 4 दिवसानंतर पैसे मिळणार। हा जो काही जीआर आला आहे म्हणजे जीआर येण्याची सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी निधीची जे काही तरतूद आहे ते होणे आता सुरू झालेली आहे। पण सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार का, तर त्याबद्दल अजूनपर्यंत जीआरच आलेला नाही आणि कोणत्याच मंत्री किंवा आदित्यदाई तटकरे यांनी सुद्धा अजूनपर्यंत चर्चा केलेली नाही। 7 ते 8000 कोटी रुपये जर महिला व बाल विकास विभागाच्या जीआर मध्ये मंजूर करण्यात आले तरच आपण म्हणू शकतो की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र मिळणार। बघा, आज तारीख आहे 10 सप्टेंबर, आज जीआर 100% यायला पाहिजे। जर हा जीआर 9 तारखेला आला तर तो जीआर सुद्धा आज 10 तारखेला यायला पाहिजे किंवा उद्या 11 ते 12 तारखेच्या दरम्यान यायला पाहिजे। तेव्हाच आपल्याला जे आहे ते 20 तारखेच्या आतमध्ये 100% वितरण होईल याचे चान्सेस आहे। आज नाही आला तर गुरुवारी येईल, गुरुवारी नाही आला तर शुक्रवारी येईल। पण शुक्रवारी जर जीआर आला नाही तर शनिवारी आणि रविवारी कोणत्याच विभागाचे जीआर येत नाही, शनिवारी आणि रविवारी कोणत्याच विभागाचे जीआर येत नाही। त्यामुळे आता महिला व बाल विकास विभागाच्या जीआर साठी पुढचा सोमवार किंवा मंगळवार सुद्धा जाऊ शकतो। जसा हा जीआर मंगळवारला आला तसाच तो जीआर मंगळवार सोमवारला सुद्धा जाऊ शकतो। पण या 3 दिवसामध्ये म्हणजेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवसांमध्ये महिला व बाल विकास विभागाचा जर जीआर आला तर आपण 100% असं म्हणू शकतो की 20 तारखेच्या आतमध्ये वितरण 100% होणार। तर बघा, आपण वाट पाहूया। जीआर येण्याची सुरुवात झालेली आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, जीआर येण्याची सुरुवात झाली, पण अजून आपल्याला वाट पाहायची आहे। कारण जो काही सर्वात महत्त्वाचा जीआर असतो महिला व बाल विकास विभागाचा महत्त्वाचा जीआर असतो तो अजूनपर्यंत आलेला नाही। तो जीआर जर लेट होत असेल तर तेवढेच दिवस वितरण सुद्धा लेट होणार आहे। तर बघा, वाट पहा, आज 100% चान्सेस आहे की जीआर येईल। आजची 10 तारीख आहे आणि जीआर आज आलाच पाहिजे। आज या 3 दिवसाच्या पिरियड मध्ये 100% जीआर आला पाहिजे। जीआर जर आला तर लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार।
हा जी आर आला होता, हा जी आर काल माझ्याकडे आला, पण मी व्हिडिओ बनवलेला नाही. मी त्या महत्वाची जी आरची वाट पाहत होतो की तो जी आर सुद्धा आज येतो का, म्हणजे 9 तारखेला तो जर जी आर आला असता तर टॉपिक आणि विषय आपल्यासाठी जो आहे तो व्हिडिओ बनवण्यासाठी महत्वाचा होता. पण हा जी आर आल्यानंतर जे काही चुकीच्या बातम्या पसरू लागल्या होत्या, त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं मला सर्वात जास्त महत्वाचं होतं. व्हिडिओ कसा वाटला, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.